सर्वांना नमस्कार। आजच्या या लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या परीक्षेमध्ये जो क्वेश्चन पेपर विचारला गेला होता सायबर फॉरेन्सिकचा, तो क्वेश्चन पेपर आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला एमपीएससी डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा, त्याचप्रमाणे आपलं डीएफएसएल ची जी सायंटिफिक असिस्टंटची एक्झाम निघालेली आहे, ठीक आहे, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल राहणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जो सायबर फॉरेन्सिकचा प्रश्न पेपर किंवा क्वेश्चन पेपर विचारला होता त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे। या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सायबर फॉरेन्सिकचे, त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिकचे वगैरे किंवा कम्प्युटर संगणक फॉरेन्सिकचे वगैरे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतील। तर बघा, आपला क्वेश्चन पेपर आहे, आपला फॅक्ट प्लस एक्झामिनेशन झाली होती, त्याच्यामध्ये आपला डिजिटल फॉरेन्सिकचा हा क्वेश्चन पेपर आहे आणि विशेष करून हा पेपर मराठीमधून आहे, त्याच्यामुळे आपल्याला मराठीमधून याचं जे काही इथं दिलेले आहेत प्रश्न आपल्या अनुषंगानं आपण इथं त्याचं डिस्कशन करूया। सुरुवात करूया। बघा, आपण इथं सेक्शन बी दिलेला आहे, याचा सेक्शन ए मध्ये 50 प्रश्न होते आपल्याला, जनरल फॉरेन्सिक सायन्स, जनरल नॉलेज वगैरे त्याचे, आणि नंतर आपल्याला इथं क्वेश्चन क्रमांक 51 पासून 120 पर्यंतचे जे प्रश्न आहेत आपले, ते सर्व आपलं या डिजिटल फॉरेन्सिक या सब्जेक्टचे आहेत। तर सुरुवात करूया आपण क्वेश्चन क्रमांक 51 पासून। तो प्रश्न असा आहे, डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, ठीक आहे। तर बघा, इथं तपास इन्व्हेस्टिगेशन कुठल्या क्षेत्रातला आहे, तर डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे। पर्याय क्रमांक मध्ये म्हटले, बघा, हरवलेला डेटा पुनर्प्राप्ती करणे। आता हरवलेला डेटा आपण याच्यामध्ये पाहत नसतो, पुनर्प्राप्ती करत नसतो। बी मध्ये म्हटले, डिजिटल उपकरणाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे। तर आपलं उत्तर हे आहे बरोबर। जे डिजिटल उपकरणं असतात, उदाहरणार्थ पेनड्राईव्ह असेल, सीडी असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, हार्ड डिस्क असेल, ठीक आहे, तर यांच्यामध्ये जो पुरावा आहे त्याच्याशी संबंधित आपल्याला एखादा कुठला गुन्हा घडला आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल एव्हिडन्स मिळाला, तर आपण त्याचा तपास या डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण करत असतो। क मध्ये म्हटले, बघा, संगणकाची कार्यक्षमता वाढवणे, हे काय आपलं काम नाही, किंवा डिजिटल मालमत्तेचं संरक्षण करणं, हे सुद्धा इथं इन्व्हेस्टिगेशनमध्ये येत नाही। तर डिजिटल उपकरणं असतात त्यांच्या संबंधित गुन्ह्याचा तपास आपण डिजिटल फॉरेन्सिकमध्ये करत असतो। नेक्स्ट क्वेश्चन आपला 52वा, तो सांगतोय, खालीलपैकी कोणता डिजिटल फॉरेन्सिक तपासणीचा सामान्य प्रकार नाही, ठीक आहे। तर इथं प्रकार दिलेले आहेत बघा, डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनचे किंवा तपासाचे, त्यापैकी कोणता प्रकार हा सामान्य प्रकार नाही असं म्हटलेलं आहे। मग डेटाची पुनर्प्राप्ती करतो का आपण, तर डेटाची पुनर्प्राप्ती याच्यामध्ये केली जाते। जर एखादा डिलीटेड डाटा असेल तर त्याला आपण पुन्हा रिट्रीव्ह करू शकतो। नेटवर्क सुरक्षा विश्लेषण, म्हणजे एखादा नेटवर्क आहे त्याच्यामध्ये ट्रॅफिक काय आहे, त्याची सुरक्षा सिक्युरिटी काय आहे, याचं पण आपण अनालिसिस म्हणजे विश्लेषण आपण करू शकतो। त्याचप्रमाणे जे मॅलिशियस व्हायरस असतात त्यांना मालवेअर म्हणतात, त्यांचं पण आपण अनालिसिस किंवा विश्लेषण करतो। तर हे तिन्ही आपल्या इथं सामान्य प्रकार आहेत। आर्थिक लेखापरीक्षण हे काय आपलं काम नाही आहे, ठीक आहे। डिजिटल फॉरेन्सिक तपासणीमध्ये आर्थिक लेखापरीक्षण इथं केलं जात नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड इथं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 53 वाला, डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषणाचे प्राथमिक ध्येय काय आहे, ठीक आहे। आपण जो डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस करतो तर त्याचं प्रायमरी एम, गोल किंवा प्राथमिक ध्येय काय आहे असं विचारलेलं आहे। तर बघा, इथं संभाव्य संशयितांची ओळख पटवणे हे का आपलं प्राथमिक ध्येय नाही, ठीक आहे, हे ध्येय आहे, परंतु काय आहे इथं प्राथमिक ध्येय विचारलेलं आहे। किंवा डिलीट केलेल्या फाईल्स रिकव्हरी करणे, हे सुद्धा आपण या विश्लेषणामध्ये अनालिसिसमध्ये करत असतो, परंतु ते प्राथमिक ध्येय नाही। प्राथमिक ध्येय काय आहे, तर आपलं पुरावा अखंडता जतन करणे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो चेन ऑफ कस्टडी, ठीक आहे। हे चेन ऑफ कस्टडी असते ते जतन करणं हे आपलं प्राथमिक ध्येय आहे। त्याच्यानंतर आपण काय करतो, संभाव्य जे आपले डिलीट केलेली फाईल असेल ते रिकव्हर करू शकतो, त्याचं अनालिसिस विश्लेषण करू शकतो, त्याच्यावरून आपण एखाद्या संशयिताला वगैरे आपण ट्रेस करू शकतो, परंतु प्राथमिक ध्येय आहे ते म्हणजे आपला पुरावा अखंडता जतन करणे हे आपलं प्राथमिक ध्येय आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपला 54 वाला, तो म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक तपास प्रक्रियेतील खालीलपैकी कोणता घटक नाही असं म्हटलेलं आहे, ठीक आहे। प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, इथं कोणता घटक नाही असं म्हटलेलं आहे। मग बघा, जे आपण डिजिटल फॉरेन्सिक तपास प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण जो डाटा आहे आपल्याकडे आलेला आहे, मग तो हार्ड डिस्क मधला असेल, पेनड्राईव्ह मधला असेल, ठीक आहे, कम्प्युटर मधला, लॅपटॉप मधला जो डाटा आहे त्या डाटाचं आपण विश्लेषण करत असतो, अनालिसिस करत असतो। त्याप्रमाणे आपल्याला जे आपल्या त्या गुन्ह्याच्या संदर्भात जे पुरावे असतील ते पुरावे सुद्धा आपण गोळा करत असतो। मग ते पुरावा गोळा करून त्या डाटाचं विश्लेषण करून आपण काय करतो, त्याचा रिपोर्ट तयार करतो, अहवाल तयार करतो। मग आपले एक
म्हणजे अ, ब आणि ड मध्ये जे दिलेले पर्याय आहेत ते आपण इथं तपास प्रक्रियातील आपले मुद्दे आहेत किंवा घटक आहेत. आता इथं विचारलेलं आहे कोणता घटक नाही. ठीक आहे. तर इथं संशयिताची चौकशी करणे हे काय आपल्या इथं मुख्य घटक नाहीये. ठीक आहे. जे आपल्याकडं फॉरेन्सिक लॅबमध्ये आपण जे दिलेलं आहे, ठीक आहे, आपल्याकडे जे पुरावे येतात, ठीक आहे, त्या पुराव्याचं आपण फक्त विश्लेषण करत असतो आणि त्या पुराव्याप्रमाणे आपण काय करत असतो, जो आपला अनालिसिस होईल त्या अनालिसिस प्रमाणे आपण रिपोर्ट म्हणजे अहवाल तयार करत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं अ, ब आणि ड हे आपले घटक आहेत, क घटक नाहीये. परत पुढचा प्रश्न आपला 55वाला तो म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक तपासावर कोणती कायदेशीर तत्वे नियंत्रण ठेवतात. ठीक आहे. कोणतं कायदेशीर तत्व आहे ते तत्व काय करतं याच्यावरती नियंत्रण ठेवतं. मग इथं बघा मिरांडा हक्क दिलेला आहे. ते मिरांडा हक्क आपला जे हक्क आहे त्याच्या संबंधात आहे. हेबस कार्पस डबल जेपर्डी हे आपल्या राज्य घटनामधला आहे. हेबस कार्पस म्हणजे काय तर त्या व्यक्तीला त्याचा सदेह त्याला उपस्थित करणे हे एक रीट आपण काढू शकतो. डबल जेपर्डी म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका शिक्षेबद्दल डबल शिक्षा दिली जात नाही त्याला आपण डबल जेपर्डी म्हणतो. तर इथं डिजिटल फॉरेन्सिक तपासावर कोणत्याही कायदेशीर तत्व नियंत्रण ठेवतं त्याला आपण म्हणतो कोठडीची साखळी. ठीक आहे. मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण त्याला म्हणतो आपण चेन ऑफ कस्टडी. ठीक आहे. चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय, जो आपला पुरावा किंवा मुद्देमाल किंवा एव्हिडन्स आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, त्याचा आपण रेकॉर्ड ठेवतो, लॉगबुक तयार ठेवतो, त्याला आपण चेन ऑफ कस्टडी म्हणतो. म्हणजे एक्स व्यक्तीकडून जो पुरावा आहे तो वाय व्यक्तीकडे गेला तर एक्स व्यक्ती त्याच्यावरती साईन करते, वाय व्यक्तीला देते, वाय व्यक्ती त्याच्यावरती साईन करते. हा जो पुढचा आपला सिक्वेन्स असतो चेन असतो त्यालाच आपण चेन ऑफ कस्टडी म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये आपण कोठडीची साखळी असं म्हणत असतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघून घेऊया आपण. तो आहे आपला 56 वाला. तो असा आहे डिजिटल पुरावे मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र वापरले जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे एखाद्या मगाशी पाहिलं आपण हार्ड डिस्क आली वगैरे, ठीक आहे, किंवा पेनड्राईव्ह वगैरे आला तर इथं बघूया आपण. तर इथं त्याच्यामध्ये जो पुरावा मिळतो आपल्याला तो पुरावा मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणतं तंत्र वापरले जाऊ शकतं असं म्हटलेलं आहे. मग डिस्क इमेजिंग हे तंत्र आपण इथं वापरतो. डिस्क इमेजिंग म्हणजे काय असतं बघा, जी आपल्याकडे कोणती डिस्क आलेली आहे हार्ड डिस्क वगैरे असेल, ठीक आहे, या हार्ड डिस्कमध्ये जो डाटा आहे तो डाटा काय करतो आपण कॉपी करतो. ठीक आहे. कॉपी करतो आणि परत त्याच्यावरती आपण पुढं त्याचं विश्लेषण अनालिसिस करत असतो. त्याच्यामुळे इथं डिस्क इमेजिंग हे आपल्या इथं महत्वाचं आहे. ब्राउझर हिस्ट्री क्लिअरिंग हे आपण करत नसतो. क्लाउड मायग्रेशन सिस्टीम रिबुटिंग हे आपण इथं करत नाही, तर डिस्क इमेजिंग केलं जातं. या डिस्कवरती जो डाटा आहे तो डाटा सुरुवातीला आपण आपल्या डिजिटल फॉरेन्सिक सायन्समध्ये किंवा लॅबमध्ये जे कुठले आपले हार्ड डिस्क येईल त्याच्यावरून आपण काय करतो, आपल्याकडे जे ब्लँक हार्ड डिस्क असते, ठीक आहे, या स्टरल हार्ड डिस्कवरती आपण याच्यावरचा डाटा कॉपी करतो आणि परत आपण याचं हा जो कॉपी केलेला डाटा आहे तो आपण पुढं विश्लेषणासाठी आपण वापरतो. डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये आपण कुठल्याही ओरिजिनल एव्हिडन्सवरती आपण कोणतंही काम करत नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपला 57 वाला तो म्हणजे घटनांची पुनर्रचना करण्यासाठी डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द कोणता आहे. कुणासाठी शब्द विचारलेला आहे इथं तर घटनांची पुनर्रचना करण्यासाठी. ठीक आहे. रिकन्स्ट्रक्शन ऑफ द क्राईम सीन जसं आपण म्हणतो. ठीक आहे. रिकन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आपण काय करत असतो की ती घटना कशी झालेली आहे, ठीक आहे, हाव कसा, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत असतो. मग इथे काय म्हटलंय, घटनांची पुनर्रचना करण्यासाठी डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द कोणता आहे. तर त्यालाच म्हणतो आपण टाइमलाईन विश्लेषण. ठीक आहे. म्हणजे कोणत्या टायमिंगला काय झालं असेल हे आपण तिथं चेक करत असतो, त्यालाच म्हणतो आपण टाइमलाईन विश्लेषण. पर्याय क्रमांक ब इथं बरोबर आहे. डेटाची पुनर्रचना किंवा पुनर्प्राप्ती आपण करू शकतो नंतर, परंतु इथे काय म्हटलंय इथं पुनर्रचना करण्यासाठी आहे. ठीक आहे. तो सिक्वेन्स कसा घडला, ठीक आहे, ती घटना कशी घडली, ठीक आहे, तसं ते पाहण्यासाठी आपण इथं टाइमलाईन विश्लेषण करत असतो. पर्याय क्रमांक बी इथं बरोबर आहे. परत पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे काय 58 वाला डिजिटल फॉरेन्सिक तपासात खालीलपैकी कोणते संभाव्य आव्हान आहे असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आपण एखादा डिजिटल फॉरेन्सिकचा गुन्हा घडला असेल त्याचा आपण तपास करत असताना त्या तपासामध्ये आपल्याला कोणतं आव्हान आहे, ठीक आहे, चॅलेंजेस काय असतात त्या तपासामध्ये ते इथं विचारलेलं आहे. तर मग इथं काय म्हटलंय बघा, डेटा इन्क्रिप्शन हे आपल्यासाठी महत्वाचं चॅलेंज असतं. ठीक आहे. डेटा इन्क्रिप्शन हे असतं म्हणजे काय, जो आपल्याकडे डाटा असतो संभाव्य आपण जे आपण एव्हिडन्स पुरावा जप्त करून सीज करून घेऊन येतो त्या पुराव्यामध्ये जर एखादा डाटा असला आणि तो जर डाटा इन्क्रिप्टेड असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याचं अनालिसिस करणं थोडं आव्हानात्मक जातं.
डाटा एन्क्रिप्शन म्हणजे काय, जो आपला एखादा विशेष पर्टिक्युलर जो डेटा असतो तो डेटा काय केला जातो, त्याला एखादा आपण काय करतो, त्याला कोड लँग्वेजमध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो. ठीक आहे. म्हणजे जो आपला सिंपल रिडेबल लँग्वेजवाला आहे, जो आपल्याला वाचता येतो, त्याला आपण अनरिडेबल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो, त्याला आपण एन्क्रिप्शन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण कोडेड लँग्वेजमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो, त्यालाच आपण डाटा एन्क्रिप्शन असं म्हणत असतो. परत पुढचा प्रश्न आपला 59 वाला, तो म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक तपासात मेटा डेटा काय भूमिका बजावतो. ठीक आहे. डिजिटल फॉरेन्सिकचा तपास करत असताना इथं मेटा डेटा ही कोणती भूमिका बजावतो असं इथं विचारलेलं आहे. आता आपल्याला मेटा डेटा म्हणजे काय हे माहिती पाहिजे. ठीक आहे. मेटा डेटा म्हणजे काय बघा, याच्या नावातच आहे, जो आपला डेटा असतो, डेटा. ठीक आहे. या डेटाचा जो डेटा असतो त्यालाच आपण मेटा डेटा असं म्हणतो. बरोबर का. मेटा डेटा कोणाला म्हणायचं, तर डेटाचा जो डेटा असतो त्याला आपण मेटा डेटा म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समज फॉर एक्झाम्पल आता मी हे लेक्चर रेकॉर्ड करतोय, तर रेकॉर्ड करताना इथे काय होईल, याची एक फाईल साईज बनेल, आपल्याला आजची डेट पडेल, टाइम पडेल. ठीक आहे. हा सगळा जो आपला डेटा आहे त्यालाच आपण मेटा डेटा असं म्हणतो. मग आपण संगणकामध्ये समजा एखादी फाईल तयार केली. ठीक आहे. तर फाईल तयार केल्यानंतर आपण हे कोणत्या दिवशी केली, कोणत्या टायमिंगला केली, त्याची साईज काय आहे, हे सगळं जे तिथं पडतं, त्या फाईलचा आकार किती आहे, साईज किती आहे, हा जो सगळा डेटा असतो तो आपण ह्या फाईलचा डेटा म्हणतो, त्यालाच आपण मेटा डेटा असं म्हणतो. मग इथे काय म्हटलेलं आहे, डिजिटल फॉरेन्सिक तपासात मेटा डेटा काय भूमिका बजावतो. तर हे काय करतं, आपल्याला डिजिटल पुराव्यांना संदर्भ प्रदान करतं. म्हणजे जो आपला पुरावा आहे, समजा फॉर एक्झाम्पल आताचं उदाहरण घेतलं आपण, ही मी एक XYZ फाईल बनवलेली आहे. ठीक आहे. तर या फाईलीचं काय करतं, तो संदर्भ प्रदान करतो. म्हणजे काय, हे फाईल कुठं बनवली आपण, म्हणजे इथं लोकेशन कुठं आहे, नंतर हिला कधी क्रिएट केली, हिची साईज काय होते, हे सगळी माहिती आपल्याला, म्हणजे त्याचा संदर्भ आपल्याला इथं तो देत असतो. म्हणून त्याला म्हणतो आपण, हा मेटा डेटा काय करतं, तर डिजिटल पुराव्यांना संदर्भ प्रदान करण्याची भूमिका बजावत असतं. पुढे बघून घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 60 वाला, खालीलपैकी कोणता डिजिटल पुराव्यांचा सामान्य स्रोत आहे. ठीक आहे. जे आपल्याला वेगवेगळे डिजिटल पुरावे मिळतात त्यापैकी इथे काय म्हटलंय, खालीलपैकी कोणता हा डिजिटल पुराव्याचा सामान्य स्रोत आहे. तर भौतिक कागदपत्रे आपण याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. मग आपल्याला जे पेज मिळतात, डायरी मेल, ठीक आहे, त्याला आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे भौतिक कागदपत्रामध्ये आपण कन्सिडर करत असतो. प्रत्यक्षदर्शी साक्ष म्हणजे काय, प्रत्यक्ष त्या व्यक्तीने जर पाहिलेली असलेली घटना होत असताना तर त्याला आपण प्रत्यक्षदर्शी साक्ष म्हणतो आपण. नंतर व्हिडिओ सर्व्हिलन्स फुटेज पण आपण काय करतो, आपण याला ॲज अ पुरावा किंवा एव्हिडन्स म्हणून आपण याला ग्राह्य धरतो. परंतु इथं काय विचारलेलं आहे, डिजिटल पुराव्यांचा सामान्य स्रोत विचारलेला आहे. मग डिजिटल पुरावे म्हणजेच काय बघा, आपलं सोशल मीडियावरती जे आपण एखादं पोस्ट करतो, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ठीक आहे, शेअर चॅट असेल किंवा इतर अजून काय असेल, त्याच्यावरती जे आपल्या एखादी पोस्ट केली असेल, ठीक आहे, तर ती पोस्ट म्हणजे आपला डिजिटल पुराव्यांचा सामान्य स्रोत आहे. म्हणजे इथं डिजिटल इक्विपमेंट आणि इंटरनेटच्या साह्यानं आपण जे आपल्याला इथं पुरावा मिळतो त्या सगळ्यांना आपण डिजिटल पुराव्यांचा सामान्य स्रोत असं आपण म्हणत असतो. परत पुढचा प्रश्न आपला 61 वाला, तो म्हणजे काय, नेटवर्क फॉरेन्सिक प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. आता बघा याच्या नावातच आहे नेटवर्क फॉरेन्सिक. नेटवर्क फॉरेन्सिक म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादं सिम कार्ड वापरतो, तर सिम कार्ड कुठल्या कंपनीचं आहे त्याप्रमाणे आपल्या त्याचं नेटवर्क असतं. किंवा आपण इंटरनेट वापरतो तर इंटरनेटसाठी सुद्धा आपल्याला नेटवर्क असतं. त्याचप्रमाणे इथं नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये काय करतो आपण, जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या ट्रॅफिकचं अनालिसिस केलं जातं. ठीक आहे. काही वेळेस काय केलं जातं, एखाद्या वेळेस एकाच ठिकाणी जास्त आपल्याला ट्रॅफिक, जसं आपण पाहतो, ठीक आहे, आपण म्हणतो ट्रॅफिक जाम झालेलं आहे, त्याप्रमाणे इथं ट्रॅफिक जाम झालंय, काय झालंय हे आपण इथं डिजिटलच्या बाबतीमध्ये पाहत असतो, त्यालाच आपण नेटवर्क फॉरेन्सिक असं म्हणत असतो. ठीक आहे. तर इथे काय आहे, पर्याय क्रमांक क, नेटवर्क ट्रॅफिकचे विश्लेषण करणे. आता हरवलेला डेटा पुनर्प्राप्ती करणे हे काय नेटवर्क फॉरेन्सिकचं नाही आहे. डिजिटल उपकरणाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करणे हे आपल्या डिजिटल फॉरेन्सिकचं संबंधित आहे. किंवा नेटवर्कची कार्यक्षमता वाढवणे हे काय नेटवर्क फॉरेन्सिकचं काम नाही आहे किंवा त्याच्याशी संबंधित नाही. तर नेटवर्क ट्रॅफिकचे विश्लेषण करणं हे नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये आपण प्रामुख्याने पाहत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया आपण. 62 वाला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता नेटवर्क फॉरेन्सिक तपासणीचा सामान्य प्रकार नाही. ठीक आहे. आता मगाशी पहिला आपण नेटवर्क फॉरेन्सिक म्हणजे काय, तर नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये आपण नेटवर्कच्या ट्रॅफिकचं विश्लेषण करतो. आता त्याच्यामध्ये विश्लेषण करत असताना काय म्हटलं इथं, तर नेटवर्क फॉरेन्सिक तपासणीचा सामान्य प्रकार नाही असं म्हटलेलं आहे. मग यामध्ये आपण संभाव्य संशयितांना ओळखत असतो, हा त्याचा प्रकार आहे. पॉकेट स्निपिंग आपण वापरतो, हा सुद्धा त्याचा प्रकार आहे. पॉकेट स्निपिंग काय पुढे बघून घेऊया आपण. वाहतुकीचं विश्लेषण म्हणजे आताच पाहिलं आपण, या ट्रॅफिकचं आपण विश्लेषण करतो. तर डेटाची पुनर्प्राप्ती करणं हे काय, याचा नेटवर्क फॉरेन्सिकचा तो भाग नाही आहे. ठीक आहे. तो डिजिटल फॉरेन्सिकचा भाग आहे. डेटा जर समजा एखादा डिलीट झाला असेल तर त्याला आपण पुन्हा रिट्रीव्हल करू शकतो, पुनर्प्राप्ती आपण त्याला करू शकतो.
परत पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण 63 वाला. तो क्वेश्चन असा आहे, नेटवर्क फॉरेन्सिकचे प्राथमिक ध्येय काय आहे. आताच बघितलं आपण नेटवर्क फॉरेन्सिक मध्ये काय करतो आपण, तर नेटवर्क क्रियाकलापांचे विश्लेषण करणे. ठीक आहे, इथं नेटवर्क कुठून आले, कसं आलेलं आहे, ठीक आहे, कंजेशन आहे, काय झाले, हे सगळं आपण इथं जे चाललेलं आहे त्या सगळ्यांचं आपण इथं विश्लेषण करत असतो नेटवर्क फॉरेन्सिक मध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. सोपे प्रश्न आहेत बघा सगळे. पुढचा प्रश्न आपला 64वा, तो म्हणजे काय, नेटवर्क फॉरेन्सिक तपासणी प्रक्रियेतील खालीलपैकी कोणते पाऊल नाही. बरोबर आहे. आता नेटवर्क फॉरेन्सिक वरतीचे बरेचसे सुरुवातीचे क्वेश्चन दिसतात बघा इथे. तर काय म्हटलं इथं, नेटवर्क फॉरेन्सिकची तपासणी करत असताना आपल्याला आपण खालीलपैकी कोणती स्टेप किंवा कोणतं पाऊल याच्यामधलं नाही. तर आपण इथं नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये पुरावे गोळा करतो, डेटाचं विश्लेषण करतो, अहवाल तयार करतो. संशयिताची चौकशी करणे हे काय आपलं काम नसतं. ठीक आहे, आपण आपला रिपोर्ट देतो आणि परत कन्सर्निंग अथॉरिटी असेल, पोलीसवाले वगैरे किंवा जे कोणी आपली कन्सर्निंग अथॉरिटी असेल ते त्या संशयिताची चौकशी करू शकतात. ठीक आहे, तर आपल्या इथे काय आहे की पुरावे गोळा करणं, त्याचं विश्लेषण करणे आणि त्याचा अहवाल तयार करून म्हणजे रिपोर्ट देणे, हे इथं काम लॅबचं असतं. पुढचा प्रश्न आपला 65 वाला, तो म्हणजे नेटवर्क फॉरेन्सिक तपासणीवर कोणती कायदेशीर तत्वे नियंत्रण ठेवतात. हा रिपीट झालेला आहे प्रश्न बघा. तर मगाशीच पहिला आपण कोठडीची साखळी किंवा त्यालाच आपण चेन ऑफ कस्टडी म्हणतो, ते इथं नियंत्रण ठेवत असतं. परत पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण, पुरावे मिळवण्यासाठी नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये खालीलपैकी कोणते तंत्र वापरले जाऊ शकतं. ठीक आहे, आता जे आपल्याला पुरावे घ्यायचे आहेत पुरावे, ठीक आहे, तर हे पुरावे मिळवण्यासाठी आपण त्या नेटवर्कमधून किंवा त्या नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये आपल्याला खालीलपैकी कोणतं तत्व किंवा तंत्र हे वापरलं जाऊ शकतं. तंत्र, ठीक आहे. तर अ मध्ये म्हटलं डिस्क इमेजिंग. मगाशीच पहिला आपण डिस्क इमेजिंग म्हणजे काय असतं, तर ज्यावेळेस आपल्याकडे डिजिटल फॉरेन्सिकमध्ये एखादी डिस्क येते तेव्हा त्याच्यावरचा डाटा आपण कॉपी करतो, त्याला आपण डिस्क इमेजिंग म्हणतो. तर इथं आपल्याला विचारलेलं आहे नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये. तर नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये आपण काय करतो, तर पॉकेट कॅप्चर नावाचं आपण तंत्र वापरतो. ठीक आहे, आता पॉकेट कॅप्चर काय असतं बघा. तर पॉकेट कॅप्चर म्हणजे काय, इंटरप्रिटेशन ऑफ डाटा पॅकेट्स. ठीक आहे, जे आपल्याकडे डाटा पॅकेट्स असतात त्याचं आपण इंटरप्रिटेशन करतो. ठीक आहे, जो डाटा ट्रॅव्हलिंग होतो किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो आपण नेटवर्क. ठीक आहे, जे आपलं नेटवर्क आहे, नेटवर्क रहदारी आहे. ठीक आहे, या नेटवर्क रहदारीचं आपण जे नियंत्रण आहे, ठीक आहे, हे नियंत्रण करण्यासाठी पॉकेट कॅप्चर वापरले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण टीसीपी डंप, वायर शार्क वगैरे हे जी काही साधनं असतात ते साधनं सुद्धा आपण याच्यामध्ये आपण स्टडी करू शकत असतो पॉकेट कॅप्चरमध्ये. आता इथं आपल्याला नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये कोणते तंत्र वापरलं जाऊ शकतं असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क, पॉकेट कॅप्चर नेटवर्क रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण वापरतो. इथं आपण पर्याय क्रमांक क सांगू शकतो. परत पुढचा क्वेश्चन आपला 67वा 67 वाला, सुरक्षा उल्लंघन ओळखण्यासाठी. ठीक आहे, एखाद्याने सुरक्षेचं उल्लंघन केलं ते ओळखण्यासाठी नेटवर्क रहदारीचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते. ठीक आहे, आता समजा एखाद्याने सुरक्षा उल्लंघन केलं आणि अशी नेटवर्क रहदारी विश्लेषण आहे त्याचं आपण ते पाहतोय आपण त्या प्रक्रियेमध्ये, तर त्या प्रक्रियेला कुठलं नाव दिलं जातं किंवा कोणती संज्ञा वापरली जाते ते विचारलेलं आहे. तर त्याला म्हणतो आपण इंट्रुजन डिटेक्शन. ठीक आहे, तर इंट्रुजन डिटेक्शनलाच मराठीमध्ये आपण एका साधा शब्द वापरू शकतो, तो म्हणजे काय बघा, याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो घुसखोरी. ठीक आहे, जे ट्रॅफिकमध्ये घुसखोरी केली जाते. ठीक आहे, तर घुसखोरी शोध प्रणाली आपण याला म्हणू शकतो. घुसखोरी शोध प्रणाली, ज्या ट्रॅफिकमध्ये त्या नेटवर्कमध्ये समजा एखाद्याने घुसखोरी केली असेल, ठीक आहे, तर त्याला आपण शोधण्यासाठी जे प्रणाली वापरतो, सिस्टीम वापरतो, त्यालाच आपण इंट्रुजन डिटेक्शन म्हणजेच घुसखोरी शोध प्रणाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे काय करतं, इट मॉनिटर अ नेटवर्क फॉर अ मॅलिशियस ऍक्टिव्हिटी. इंट्रुजन डिटेक्शनचं काय आपला सायबर सिक्युरिटीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, तर इट मॉनिटर्स काय करतोय तो, तर मॉनिटर अ नेटवर्क फॉर मॅलिशियस ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्या नेटवर्कमध्ये एखादी मॅलिशियस ऍक्टिव्हिटी घटना घडत आहे का नाही हे शोधण्यासाठी आपण ही प्रणाली वापरतो, म्हणून त्याला आपण घुसखोरी शोध प्रणाली किंवा इंट्रुजन डिटेक्शन असं म्हणतो. मग अशीच पहिला आपण इथं घुसखोरी शोध प्रणाली आहे त्याचं मराठीमधलं नाव आहे. परत पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण 68 वाला, तो म्हणजे आहे नेटवर्क फॉरेन्सिक तपासात खालीलपैकी कोणते संभाव्य आव्हान आहे. तर आता इथं पण त्याचं बघा, तर काय आहे बघा, नेटवर्क फॉरेन्सिक असो किंवा डिजिटल फॉरेन्सिक असो, त्याच्यामध्ये जो आपल्याला डाटा मिळतो तो डाटा कसा असतो, जर इन्क्रिप्टेड डाटा असेल, ठीक आहे, इन्क्रिप्टेड म्हणजे त्याला काय केलं असेल, कोड दिला असेल त्या डाटाला, ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये काय असतो, जो रिडेबल डाटा असतो तो अनरिडेबल डाटामध्ये त्याला कन्व्हर्ट केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, आपण डेटा इन्क्रिप्शन. मग अशा वेळेस तो डेटा काय आहे तो आपल्याला वाचता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे आव्हान इथं असू शकतं. ठीक आहे,
नेक्स्ट क्वेश्चन आपला 69 वाला, नेटवर्क फॉरेन्सिक तपासात मेटाडेटा काय भूमिका बजावतो. तर मग याचा सारखाच प्रश्न बघा इथं, जसं डिजिटल फॉरेन्सिकमध्ये आपण पाहिलं होतं मेटाडेटा म्हणजे काय, जो डेटा असतो त्या डेटाचा डाटा आहे त्यालाच आपण मेटाडेटा असं म्हणतो. तर तो डेटा काय करतो, आपल्याला डिजिटल पुरावे आहे त्यांना काय करतो, तो संदर्भ प्रदान करतो. म्हणजे तो पुरावा कधी म्हणजे जो डिजिटल इव्हिडन्स आहे तो इव्हिडन्स कधी क्रिएट केला त्याची साईज काय आहे हे सगळं आपण त्याला काय करू शकतो, आपण संदर्भ प्रदान करू शकतो याच्यामध्ये, त्यालाच आपण त्याचा मेटाडेटा म्हणतो. परत पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे 70 वाला, नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये डिजिटल पुराव्याचा सामान्य स्रोत खालीलपैकी कोणता आहे. आता इथं डिजिटल पुराव्याचा मगाशी आपण स्रोत पाहिला होता. आता इथे काय विचारलेलं आहे, तर नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये, ठीक आहे, सोपा प्रश्न बघा इथं, थोडासा कॉमन सेन्स लावायचा आहे. नेटवर्क फॉरेन्सिक म्हणजे आपण जे इंटरनेटचं कनेक्शन घेतो, थोडक्यात आपण सोप्या भाषेत समजूया. इंटरनेटचं कनेक्शन घेताना आपल्याला नेटवर्क घेण्यासाठी आपल्याला काहीतरी इथं उपकरणं म्हणजे साधने लागतात. तर इथं बघा नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये आपल्याला हार्ड डिस्कची गरज आहे का, नाही आहे. हे आपलं डिजिटल इव्हिडन्स म्हणू शकतो, मोबाईल फोन, सोशल मीडिया पोस्ट, हे आपले डिजिटल झालं. तिथं नेटवर्क आपण कशावरून घेतो, जे आपल्या घरामध्ये राउटर असतं आणि स्विच, ठीक आहे. तर हे राउटर आपल्यासाठी एक सामान्य स्रोत म्हणून किंवा इव्हिडन्स म्हणून आपण या नेटवर्क फॉरेन्सिकमध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. पर्याय क्रमांक क. परत नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे 71 वाला, मोबाईल फोन फॉरेन्सिक प्रक्रियेची पहिली पायरी कोणती. ठीक आहे, जे मोबाईल फोन फॉरेन्सिक आहे, आतापर्यंत आपण नेटवर्क फॉरेन्सिक, डिजिटल फॉरेन्सिक पाहिलं, तर थोडं मोबाईल फॉरेन्सिकवरती क्वेश्चन असतील इथून पुढचे. ते काय सांगते बघा आपल्याला, तर या मोबाईल फोन फॉरेन्सिक प्रक्रियेमध्ये पहिली पायरी कोणती आहे. मग ज्यावेळेस आपण एखादा मोबाईल असा सस्पेक्टेड मोबाईल असतो तो आपण पोलीस लोक काय करतात, त्याला सीज करतात, जप्त करतात आणि त्याला अनालिसिससाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवतात. मग त्यावेळेस आपण काय करतो, हा जो आपल्याकडे एक एक्झिबिट दिलेला असेल किंवा पुरावा दिलेला असेल, या पुराव्यामधून काय करतो आपण, या डिव्हाइसमधून आपण जो डेटा असतो तो डेटा काढतो. ठीक आहे, आणि परत या डेटाचं आपण अनालिसिस करतो, विश्लेषण करतो. आपल्याकडे जे उपकरणं असतात, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतात, त्याच्यानुसार आपण त्याचं विश्लेषण करतो आणि परत त्याचं आपण काय करतो, लॉग वगैरे बघून आपण त्याचं काय करतो, रिपोर्ट वगैरे तयार करत असतो. ठीक आहे, तर पहिली पायरी कोणती आहे आपली, तर या डिव्हाइसमधून डेटा काढणं ही आपली महत्वाची पहिली पायरी आहे. परत पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे काय, मोबाईल फोन फॉरेन्सिकमध्ये खालीलपैकी कोणते सामान्य आव्हान नाही. ठीक आहे, आता वरती विचारलं होतं आपल्याला की कोणकोणती आव्हाने आहेत. आता कोणकोणती आव्हाने आहेत म्हटल्यानंतर आपल्याला डाटा असतो तो डाटा इथं सुद्धा एन्क्रिप्टेड केलेला असू शकतो. गुंतागुंतीचे हार्डवेअरचे घटक याच्यामध्ये असू शकतात, किंवा समजा एखादी लॅब असेल तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक साधनाची असंगतता असू शकते. आता इथे काय विचारलेलं आहे, तर कोणतं सामान्य आव्हान नाही असं विचारलेलं आहे. मग यामध्ये बघा, तो जो आपला डिव्हाइस असतो त्या डिव्हाइसवरती स्टोरेज स्पेसची कमतरता हे काही आपलं आव्हान नाही आहे. त्याच्यामध्ये किती स्टोरेज स्पेस आहे काय आहे आपल्याला घेणं देणं नाही. जो आपल्याला डिव्हाइस मिळाला त्या डिव्हाइसमधून आपण डाटा काढायचा आहे, त्या डाटाचं आपल्याला अनालिसिस करून त्याचा आपल्याला रिपोर्ट द्यायचा आहे, हे आपले काम आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे काही आव्हान नाही आहे. ठीक आहे, तर बघा मग आपण अशाच पद्धतीनं आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्ससाठी डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा असेल, किंवा आपलं जे DFSL सायंटिफिक असिस्टंटसाठी फॉरेन्सिक सायन्स हा सब्जेक्ट असेल, किंवा तो जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघा असे जवळजवळ 1000+ PYQ आपण इथं जे पूर्वीच्या परीक्षेला विचारलेले होते. ठीक आहे, वेगवेगळ्या जे आपल्या फॉरेन्सिक सायन्सच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले होते इंग्लिश लँग्वेजमधून, ते आपण सोप्या भाषेमध्ये मराठी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून जे आपले 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांचं विश्लेषण करणारे आपण बॅच लॉन्च केलेले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 1100 PYQ मिळणार आहे. ठीक आहे, तर हे बघा जे बॅच आहे आपली फॉरेन्सिक सायन्सचे जे विविध परीक्षेमध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, हे सर्व क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत, आणि हे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये ते प्रश्न आणि त्याची 4 जे खाली पर्याय आहेत त्या 4 पर्यायांचं विश्लेषण करणारी बॅच लॉन्च केलेली आहे. याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण काय केलेलं आहे, एक 10 टेस्ट सिरीज आपण तयार केलेल्या आहेत. या 10 टेस्ट सिरीज आपण त्याच्यामध्ये तुम्हाला PDF त्याची मिळून जाईल, त्याची आन्सर की मिळेल. प्लस आपण या 10 टेस्ट सिरीजमध्ये जेवढे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं आपण विश्लेषण करणारा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपली टेस्ट सिरीज आहे. त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण काय केलेलं आहे बघा, फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचा जो आपला सिलेबस असतो त्या सिलेबसवरती आपण रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण सायबर फॉरेन्सिकचे जे वेगवेगळे घटक असतात, मोबाईल फॉरेन्सिकचे घटक असतील, किंवा फॉरेन्सिक बॅलिस्टिक असेल, फॉरेन्सिक सायन्स असेल, महत्त्वाचे ड्रग, पॉयझन, एक्सप्लोजिव्ह की ज्याच्यावरती जास्त करून प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या रासायनिक चाचण्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात त्या असतील, किंवा फॉरेन्सिक मेडिसिन असेल, हे सर्व विषय आपण इथं साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल या पद्धतीने आपण या बॅचमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर
आपण एक रिव्हिजन वजा धावती फास्टॅग बॅच सुद्धा लॉन्च करणार आहोत. ठीक आहे, ती बॅच सुद्धा आपली लाईव्ह असेल आणि तुम्हाला परत ते रेकॉर्डेड स्वरूपात बॅच मिळणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे जे महत्त्वाचे सर्व टॉपिक आहेत, या सर्व टॉपिकवरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते सर्व पॉईंट आपण वन लाईनर म्हणू शकतो. आपण त्याला जे संभाव्य प्रश्न असतात किंवा वन लाईनर असतात ते महत्त्वाचे, हे सर्व आपण या बॅचमध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत. ठीक आहे, तर जे कोणी विद्यार्थी उत्सुक असेल बघा, आपलं सायन्स बाय दीपक कलडोरे नावाचे ॲप आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लस आपल्याकडे हा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे सायन्स बाय दीपक कलडोरे, त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, किंवा तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, किंवा जर तुम्हाला काही शंका असेल तर इथे एक नंबर दिलेला आहे, या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, तर आता अशा तऱ्हेने आपण बघून घेऊया पुढचा जो प्रश्न होता आपला. ठीक आहे, जे आपण क्वेश्चन पेपर पाहतोय त्याच्यामधला बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे 73 वाला. मोबाईल फोन फॉरेन्सिकमध्ये IMEI या शब्दाचा अर्थ काय आहे? सोपा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला? IMEI याचाच फुल फॉर्म इथं विचारलेला आहे. तर काय म्हणतो आपण याला? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर. ठीक आहे, प्रत्येक मोबाईलमध्ये आपल्याला एक नंबर असतो, या नंबरवरून आपण त्या मोबाईलला आयडेंटिफाय करत असतो, ओळखत असतो. ठीक आहे, हा नंबर जनरली आपला 15 अंकी नंबर असतो. आपल्या मोबाईलवरती आपण *#06# हा बटन दाबल्यानंतर आपल्याला हा 15 अंकी नंबर मिळतो, त्यालाच आपण इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर असं म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपला 74 वाला. मोबाईल फोन फॉरेन्सिक मधील लॉक डिव्हाइसेस बायपास करण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र वापरले जाते? ठीक आहे, म्हणजे समजा एखादा मोबाईल डिव्हाइस असेल, त्या फोनवरती समजा एखादा लॉक केला असेल, तर या लॉक डिव्हाइसेसला बायपास करण्यासाठी आपण जे तंत्र वापरतो त्या तंत्राला काय म्हटलं जातं असं इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, तिथे काय म्हटलंय बघा, याच्या नावातच आहे बघा, स्पूपिंग, रूटिंग, स्वॅपिंग आणि जेल ब्रेकिंग. तर जसं जेल एखादी ब्रेक करून एखादा व्यक्ती बाहेर येतो, त्याचप्रमाणे बघा इथं जेल ब्रेकिंग आपण म्हणू शकतो. जे लॉक केलेलं डिव्हाइस आहे त्या लॉकला आपण बायपास करून त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो, त्यालाच जेल ब्रेकिंग म्हटलं जातं. तर जेल ब्रेकिंग म्हणजेच काय असतं, तर इट इज अ प्रोसेस ऑफ रिमेनिंग सॉफ्टवेअर रिस्ट्रिक्शन इम्पोज्ड बाय, ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, एखाद्या फोनवरती टॅबलेटवरती जी आपल्याला रिस्ट्रिक्शन दिलेलं असतं, ठीक आहे, ते ऑपरेटिंग सिस्टीमने, ठीक आहे, त्याला काय करतो आपण ब्रेक करतो, त्यालाच आपण जेल ब्रेकिंग असं म्हणतो. इथं पर्याय क्रमांक ए म्हणजे आ हे आपलं बरोबर आहे, सेकंड पर्याय. नेक्स्ट क्वेश्चन आपला 75 वाला तो म्हणजे फॉरेन्सिक तपासणी दरम्यान मोबाईल फोनमधून सामान्यतः कोणत्या प्रकारचा डेटा सापडतो? ठीक आहे, जे आपल्याकडे फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये मोबाईल फोन्स येतात ॲज अ एक्झिबिट म्हणून, ॲज अ एव्हिडन्स म्हणून, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणता डेटा सापडतो असं विचारलेलं आहे. तर बघा इथं आर्थिक व्यवहार आहेत, DNA प्रोफाईल आहे. आता इथं DNA प्रोफाईल तर काय सापडणार नाही आपल्याला. DNA आपण जे आपल्याकडे बायोलॉजिकल एव्हिडन्सेस असतात, मग त्याच्यामध्ये आपलं रक्त असेल, वीर्य असेल, केस असेल, बोन्स असतील, सलाइवा असेल, ठीक आहे, याच्यामधून आपण DNA प्रोफाईल काढू शकतो. तर मोबाईल फोनमधून आपल्याला ब्राउझिंग हिस्ट्री किंवा ब्राउझर हिस्ट्री मिळू शकते. ठीक आहे, त्यांनी कोणकोणत्या वेबसाईटला भेट दिली होती, काय दिलं होतं, हे आपल्याला या ब्राउझिंग हिस्ट्रीमधून आपल्याला सर्व हा डेटा मिळू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ई वाला तो बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 76 वाला. फॉरेन्सिक तपासणीमध्ये मोबाईल डिव्हाइसमधून डिलीट केलेला डाटा पुनर्प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र सामान्यतः वापरले जाते? आता मगाशी जे आपण पाहिलं होतं डेटाची पुनर्प्राप्ती, काही प्रश्नामध्ये जो आपल्याला ऑप्शन आला होता तो ऑप्शन बघा इथं आपल्याला म्हणजे काय, समजा आपल्याकडे एखादा मोबाईल फोन आला आणि त्या मोबाईलमधून आपण जसं पाहतो व्हॉट्सअप चॅट असते ते कधी डिलीट केले जातात, कधी SMS डिलीट केले जातात, किंवा जो एखादा मोठा महत्त्वाचा फोटो असेल किंवा जी एखादी महत्त्वाची माहिती असेल ती माहिती डिलीट केली जाते. मग असा डिलीट केलेला डाटा असतो त्याला आपल्याला पुनर्प्राप्ती करायची आहे, त्याला पुन्हा मिळवायचा आहे, तर त्यासाठी जे तंत्र वापरलं जातं त्या तंत्राला खालीलपैकी काय म्हटलं जातं असं इथं प्रश्न विचारलेला आहे. तर त्यालाच काय म्हणतो आपण? फाईल कार्विंग किंवा त्याला कार्विंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, जो डेटा आपण पुनर्प्राप्ती करतो त्यालाच आपण फाईल कार्विंग असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ई इथं बरोबर आहे. आता अ मध्ये म्हटलं विद्यमान डेटा ओव्हर राईट करणे, त्याला आपण ओव्हर राईट करत नाही. स्टोरेज डिव्हाइसचे तुकडे करतो, तुकडे केले का परत आपल्याला जमला काय जो डाटा आहे तो डाटा समजणार नाही. आणि डिव्हाइस फॉर्मॅट करणे, फॉर्मॅट केलं तर काय होईल, संपूर्ण डाटा आपला डिलीट होऊन जाईल, परत तो डाटा आपल्याला मिळणार नाही. तर आपण काय करतो, जो दुसरा डाटा आहे तो सुद्धा इथे डिलीट होईल, त्यासाठी आपण त्याला कधी फॉर्मॅट करत नाही. काय करतो, आपल्याला डिलीट केलेला डाटा पुनर्प्राप्ती करण्यासाठी आपण इथं फाईल कार्विंग किंवा कार्विंगचा एक ऑप्शन असतो, तो ऑप्शन आपण इथं सिलेक्ट करतो आणि त्याचं पुढे आपण विश्लेषण करतो असतो. परत पुढचा प्रश्न आपला बघा 77 वाला, तो काय सांगतोय, तर मोबाईल फोन फॉरेन्सिकमध्ये हेक्स डंप विश्लेषणाचा उद्देश काय आहे? ठीक आहे, तर हेक्स डंप जास्त मोबाईल फोन फॉरेन्सिकमध्ये, तर त्याचं विश्लेषण करण्याचा इथं उद्देश इथं विचारलेला आहे. तर काय करतो आपण, त्याच्यामध्ये
तर बायनरी स्तरावर कच्च्या डेटाची तपासणी केली जाते. हेक्स डंपमध्ये आपण जो कच्चा डाटा मिळतो आपल्याला, ठीक आहे, रॉ डेटा आपण त्याला म्हणतो. या रॉ डेटाची आपण इथं काय करतो, तपासणी करत असतो. त्याच्यामुळे इथं पर्याय मग ई इथं बरोबर आहे. परत पुढचा प्रश्न आपला 78 वाला, तो म्हणजे खालीलपैकी कोणती फाईल प्रणाली सामान्यतः अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये वापरली जाते. ठीक आहे, तर आपले अँड्रॉइड डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती फाईल प्रणाली वापरली जाते आणि त्याच्या विखंडनामुळे फॉरेन्सिक तपासकर्त्यासमोर आव्हाने निर्माण करतात. ठीक आहे, तर बघा इथं अ मध्ये दिलं NTFS म्हणतो आपण त्याला न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे, फुल फॉर्म सांगतो तुम्हाला, यालाच म्हणतो आपण न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टीम. ठीक आहे, कधी आलाच फुल फॉर्म याचा तर आपल्याला ते माहिती असतं, त्याला म्हणतो आपण न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टीम. नंतर इथं काय एपीटीलाच म्हणतो आपण फाईल अलोकेशन टेबल. सगळ्याला माहीत असलेला याचा फुल फॉर्म फाईल अलोकेशन टेबल असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आणि 32 त्याचं वर्जन आहे, फाईल अलोकेशन टेबल 32. नंतर आपलं HFS. ठीक आहे, आता HFS म्हणजेच काय असतं बघा, त्याला आपण हायरार्चिकल फाईल सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे, म्हटलं तिथे तुमच्या माहितीसाठी लिहितो मी, काय म्हणतो आपण त्याला, हायरार्चिकल फाईल सिस्टीम. आणि पुढचं प्लस आहे ते त्याचे प्लस वर्जन आहे. ठीक आहे, ही सिस्टीम आहे, यालाच आपण मॅक OS एक्सटेंडेड असंही आपण म्हणतो. वरची जी आपली होती फाईल अलोकेशन टेबल, हे सुद्धा आपलं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, स्टोरिंग डाटा आपण एखादी हार्ड डिस्क असेल तर त्या हार्ड डिस्कवरती आपल्याला डाटा स्टोअर करण्यासाठी आपण ही FAT फाईल अलोकेशन टेबल वापरू शकतो. आणि आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे की अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये वापरली जाणारी इथं काय म्हटलंय फाईल प्रणाली. ठीक आहे, ते जर आपल्याला काय म्हणतंय विखंडन झाली, ब्रेक झाली, तर त्याच्यामध्ये आपल्याला आव्हाने निर्माण करतो. तर तो आपला उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक EX4. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतो आपण बघा, त्याचा फुल फॉर्म आहे आपला फोर्थ एक्सटेंडेड फाईल सिस्टीम. ठीक आहे, फोर्थ एक्सटेंडेड फाईल सिस्टीम हा तिचा फुल फॉर्म आहे. आणि आपलं उत्तर पण हेच आहे, चौथं. ठीक आहे, ई वालं EX4 फोर्थ एक्सटेंडेड फाईल सिस्टीम. तर अशा तऱ्हेने आपण पुढचा प्रश्न बघून घेऊया. मोबाईल फोन फॉरेन्सिकमध्ये विशेषतः आयफोनमध्ये सिक्युअर इन्क्लेव्हचे महत्त्व काय आहे. ठीक आहे, आता आपल्या सर्वांना माहीत असते बघा, आयफोनमध्ये जास्त करून आपल्याला सिक्युरिटी दिसतात. मग त्याच्यामध्ये एक वापरलं जातं, त्याला म्हणतो आपण सिक्युअर इन्क्लेव्ह. तर त्याचं महत्त्व काय विचारलेलं आहे. तर हे काय आहे, तर हे एक बायोमेट्रिक माहितीसारख्या संवेदनशील डाटाचं संरक्षण करतं. त्यालाच आपण सिक्युअर इन्क्लेव्ह असं म्हणतो. पर्याय क्रमांक ई इथं बरोबर आहे. परत पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे काय, 80 वाला, खालीलपैकी कोणते तंत्र मोबाईल डिव्हाइसवरील इन्क्रिप्शन बायपास करण्यासाठी वापरले जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे जे इन्क्रिप्शन असेल मोबाईल डिव्हाइसमध्ये त्याला आपण बायपास करतो. बायपास करण्यासाठी त्याला आपण वापरू शकतो, परंतु अत्यंत हस्तक्षेपकारी आणि वॉरंटी रद्द करू शकतं. ठीक आहे, जे इन्क्रिप्टेड डाटा असतात त्याला बायपास करू शकतं, परंतु ते काय आहे, ते अत्यंत हस्तक्षेपकारी आहे आणि त्याची ती वॉरंटी सुद्धा कॅन्सल किंवा रद्द करू शकतं. तर त्याला काय म्हणतो आपण NAND मिररिंग. ठीक आहे, त्याचं नाव काय आपल्या इथं NAND मिररिंग. तर हे काय बघा, तर डिजिटल कॅमेरा किंवा आपलं USB वगैरे असतं, फ्लॅश ड्राईव्ह असतं, त्याच्यामध्ये आपण हे NAND मिररिंग इथं आपण वापरू शकतो. कशासाठी, तर हे जे आपलं इन्क्रिप्शन असतं त्याला आपण बायपास करण्यासाठी आपण याला वापरू शकतो. पुढील प्रश्न आपला 81 वाला, तो म्हणजे सोशल मीडिया फॉरेन्सिक प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, आता मोबाईल फॉरेन्सिक वालेवरचे प्रश्न संपले. आता थोडेसे इथं सोशल मीडियाच्या संदर्भात इथं प्रश्न दिसतो आपल्याला 81 वाला. तर काय म्हटलं इथं, सोशल मीडिया फॉरेन्सिक प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. तर बघा सोपा प्रश्न इथं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जे गुन्हे घडतात, ठीक आहे, त्या गुन्ह्याच्या संदर्भात हे आपलं सोशल मीडिया फॉरेन्सिक आहे. मग त्याच्यामध्ये आपण सोशल मीडियावरती जे काही एखादे मेसेज पाठवले असतील, व्हिडिओ पाठवले असतील किंवा एखादे बदनामीकारक मजकूर असेल किंवा काही असू शकतं. ठीक आहे, जेणेकरून त्याच्यावरती पुढे भविष्यात क्वेश्चन करू शकतो, त्याच्यामुळे एखादा गुन्हा घडलेला असू शकतो, तर त्या सगळ्यांना आपण म्हणू शकतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घडलेले गुन्हे. ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण सोशल मीडिया फॉरेन्सिक. पर्याय क्रमांक ब इथं बरोबर आहे. परत पुढचा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणता प्रकार सोशल मीडिया गुन्ह्याचा प्रकार नाही. ठीक आहे, आता इथं काय विचारलेलं आहे, वरती आहे असं विचारलं तर सोशल मीडियाच्या संदर्भात, इथे विचारलेलं आहे कोणता प्रकार हा सोशल मीडियाच्या संबंधात नाही असं इथं विचारलेलं आहे. मग सायबर बुलिंग माहिती आपल्याला बघा, आयडेंटिटी थेफ्ट आहे आणि आर्थिक फसवणूक, हे सगळे आपले सोशल मीडियाचे प्रकार आहेत. एखादा व्यक्ती आयडेंटिटी थेफ्टमध्ये काय करतो, स्वतःची ओळख लपवून दुसऱ्याच्या कोणाच्या नावानं आपण बोलतोयाचं दाखवतो. तसंच आर्थिक फसवणूक एखाद्याला केली जाते, एखादी लिंक पाठवली जाऊ शकते किंवा यावरती ऑफर चालू आहे तुम्ही, ठीक आहे, याच्यावरती तुम्ही हे करा, क्लिक करा, ते करा करून तिथं त्याची माहिती वगैरे मिळवली जाते आणि त्याची आर्थिक फसवणूक होऊ शकते.
हे सगळे आपले कुठले आहेत, सोशल मीडिया गुन्ह्याचे सामान्य प्रकार आहेत. तर व्हिडिओ गेम फसवणूक ही काय आपली सोशल मीडियावरती नाही, प्रत्यक्षात इथं आपण व्हिडिओ गेम खेळत असताना जी फसवणूक होते ती फसवणूक आहे, त्याच्यामुळे इथं सोशल मीडियावरती आपण त्याला कन्सिडर करू शकत नाहीये. पर्याय क्रमांक क इथं योग्य उत्तर आहे. पुढचा आपला प्रश्न आहे 83 वाला. सोशल मीडिया फॉरेन्सिकमध्ये मेटा डेटा वापरण्याचा प्राथमिक हेतू काय आहे? ठीक आहे, तर मेटा डेटा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बघा. प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आलेला आपल्याला. मेटा डेटा म्हणजे जो आपला डेटा आहे त्याचा जो डेटा असतो त्यालाच आपण मेटा डेटा असं म्हणतो. तर त्याचा हेतू काय आहे, तर जो डिजिटल पुरावा आहे ठीक आहे त्यांचा स्रोत आणि त्याची सत्यता ओळखण्यासाठी आपण त्याचा मेटा डेटा आपण चेक करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. परत पुढचा प्रश्न आपला 84 वाला. तो काय सांगतोय, खालीलपैकी कोणते सोशल मीडिया फॉरेन्सिक प्रक्रियेतील एक घटक नाही? ठीक आहे, सोशल मीडिया फॉरेन्सिक मला तो घटक नाही असं विचारलेला आहे. मग इथं आपण संकलन करतो, बरोबर आहे, त्याच्या माहितीचं विश्लेषण करतो म्हणजे माहिती मिळवतो, त्यालाच म्हणतो आपण गोळा करणे, त्यालाच म्हणतो आपण संकलन. जी गोळा केलेली माहिती आपण तिचं विश्लेषण करतो, विश्लेषण म्हणजे अनालिसिस करतो, तिला आपण प्रिझर्व करतो, संवर्धन करतो. आपण इथं माहितीची काय करतो, या सोशल मीडियामधली जी एखादी माहिती असेल तिची आपण निर्मिती करत नाही. ठीक आहे, जे ऑलरेडी निर्मिती झालेली आहे आणि ती जर समजा क्वेश्चनमध्ये आली तर तिला आपण परत गोळा करणार, विश्लेषण करणार. ठीक आहे, हे सगळं आपल्यामध्ये येतं, फक्त त्याची निर्मिती आपल्याकडे येत नाही आहे सोशल मीडिया फॉरेन्सिकमध्ये. त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. परत नेक्स्ट क्वेश्चन आहे 85 वाला. तो म्हणजे सोशल मीडिया फॉरेन्सिक विश्लेषण करताना कोणती कायदेशीर आव्हाने उद्भवू शकतात? ठीक आहे, मग जर समजा एखादा सोशल मीडिया क्राईम घडला, मग त्याचं आपण फॉरेन्सिक विश्लेषण करत असताना आपल्याला कोणकोणती कायदेशीर आव्हाने उद्भवू शकतात असा हा प्रश्न आहे. मग गोपनीयतेची चिंता म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती संबंधात घडला, आपण त्याचा मोबाईल फोन वगैरे घेतला तर त्याचा जो पर्सनल डाटा वगैरे असेल तो इथं त्याची गोपनीयता आपण त्याच्याबद्दल चिंता इथं आपल्याला निर्माण होऊ शकते. नंतर प्रतिधिकार उल्लंघन, ठीक आहे, प्रताधिकार उल्लंघन हे होऊ शकतं. त्या व्यक्तीची मानहानी हेही होऊ शकतं. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 86 वाला. तो म्हणजे सोशल मीडिया पुरावे जतन करण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र वापरले जाऊ शकते? ठीक आहे, म्हणजे आपल्याला सोशल मीडियावरती जे पुरावे मिळतात मग त्या पुराव्यांना जतन करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणते तंत्र वापरलं जाऊ शकतं? मग बघा, जो आपला मोबाईल फोन मिळाला किंवा ज्याच्यावर त्याचे सोशल मीडिया घडलेला असतील त्या डिव्हाइसवरती असतील तर त्या डिव्हाइसचा आपण स्क्रीनशॉट घेतो, तर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. किंवा त्याचा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जो वापरकर्ता असेल काय समजा त्याचं एखादं फेसबुक अकाउंट असेल, कोणतंही अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये आपण लॉग इन करून त्याने कुठली पोस्ट टाकलेली आहे, काय टाकलं आहे आपण सगळं बघू शकतो. म्हणून हे तिन्ही आपल्याकडे तंत्र आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे. परत नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. डिलीट केलेल्या सोशल मीडिया पोस्ट पुनर्प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? ठीक आहे, म्हणजे समजा एखादी पोस्ट त्याने टाकली आणि नंतर ती डिलीट केली असेल तर त्या पोस्टला आपल्याला पुनर्प्राप्ती करायची आहे. ठीक आहे, तर त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? तर त्या प्रक्रियेला म्हणतो आपण डेटा पुनर्प्राप्ती. ठीक आहे, डेटा मायनिंग इथं वापरत ना आपण, डेटा स्क्रॅपिंग किंवा डेटा डिस्कशन इथं नाही, तर डेटा पुनर्प्राप्ती ही टर्म आपण इथं याला वापरू शकतो. परत नेक्स्ट क्वेश्चन आहे 88 वाला. तो म्हणजे सोशल मीडिया फॉरेन्सिकमध्ये जिओ टॅग काय भूमिका बजावतात? आता हे महत्त्वाचं आहे बघा, जिओ टॅग. ठीक आहे, कारण का ज्यालाच आपण लोकेशन किंवा भौतिक स्थान म्हणतो त्याच्या संदर्भात हे जिओ टॅग आहे. मग इथे काय म्हटलंय तेच विचारलेलं आहे, सोशल मीडिया फॉरेन्सिकमध्ये जिओ टॅग काय भूमिका बजावतात? तर ते काय करतात, ते वापरकर्त्याच्या भौतिक स्थानाबद्दल, ठीक आहे, त्याचं लोकेशन किंवा त्याचं भौतिक स्थान काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला ते माहिती देऊ शकतात. ठीक आहे, त्याच्या माहिती हे महत्त्वाचं आहे आपल्याला. प्रत्येक आपला जो एखादा क्राईम करतो मग फॉरेन्सिक तपासामध्ये आपण का, केव्हा, कोठे, ठीक आहे, कोणी हे आपण शब्द किंवा या प्रश्नांची आपण उत्तरे शोधत असतात. त्यापैकी आपल्याला कोठे म्हणजे त्याचं भौतिक स्थान काय आहे, ठीक आहे, वेअर त्याचं लोकेशन, ठीक आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्याचे आपण हे त्याच्यात जिओ टॅगवरून आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 89 वाला. न्यायालयात पुरावा म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याची मर्यादा खालीलपैकी कोणती आहे? ठीक आहे, तर इथे काय सांगले बघा, मर्यादा विचारलेली आपल्याला. ठीक आहे, मग इथे काय मर्यादा आहे तर सत्यता पडताळून पाहण्यास असमर्थता, हे आपल्याला इथं मर्यादा सांगता येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपला 90वा. तो म्हणजे क्रिप्टोग्राफी प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? ठीक आहे, तर क्रिप्टोग्राफी म्हणजे काय बघा, इथं आपलं जे दळणवळण आहे किंवा डेटा आहे त्याला आपण सुरक्षित करण्यासाठी तो जो आपला डेटा आहे त्याला आपण क्रिप्टोग्राफ करू शकतो. ठीक आहे, त्याला आपण इनकोड करू शकतो आणि परत आपण ज्याला पाठवलं त्याला आपण त्याला त्याची की देऊन तो त्याला परत त्याला काय करू शकतो, तो जो डेटा आहे तो डेटा तो वाचू शकतो. मग इथं पर्याय क्रमांक ब आपलं बरोबर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 91 वाला, खालीलपैकी साधारणतः कोणते क्रिप्टोग्राफीचे लक्षण आहे. ठीक आहे, तर इथे क्रिप्टोग्राफीवरती 2-3 प्रश्न असतील बघा. तर त्यापैकी एक प्रश्न असा आपला, खालीलपैकी साधारणतः कोणते क्रिप्टोग्राफीचे लक्षण आहे. तर क्रिप्टोग्राफी आपण काय करतो, क्रिप्टोग्राफी तर जी आपली माहिती असेल ती माहिती सर्वांच्या हाती लागू नये, ती गोपनीय राहावी, त्याच्यामुळे आपण तिला गोपनीयता ठेवतो. त्या माहितीची अखंडता ठेवतो आपण त्याच्यामध्ये, जेणेकरून कोणी त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये, ती माहिती डिलीट करू नये किंवा त्याच्यामध्ये काही ॲड करू नये आणि त्याची कार्यक्षमता राहावी. ठीक आहे, ही आपली तिन्ही लक्षणं आहे. का म्हणजे काय म्हटलंय, उपलब्धता. ठीक आहे, उपलब्धता म्हणजे काय की समजा एखादी माहिती आहे, आता ही वाचता येते आपल्याला, मग हे सगळ्यांनाच उपलब्ध आहे, मग आपण काय करू शकतो, तर हिला आपण अनुपलब्ध करतो. ठीक आहे, म्हणजे त्याला काय करतो आपण, रिडेबल फॉर्मॅटमधली माहिती आपण अनरिडेबल करतो. त्याच्यामुळे ते सर्वांनाच उपलब्ध होऊ शकणार नाही. ज्याला आपण की देऊ त्यालाच फक्त ते उपलब्ध होईल, त्यालाच फक्त वाचता येईल. त्याच्यामुळे उपलब्धता हे त्याचं लक्षण आहे. पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 92 वाला, क्रिप्टोग्राफीमध्ये इन्क्रिप्शनचा प्राथमिक उद्देश काय आहे. आताच पाहिलं आपण बघा, इन्क्रिप्शन म्हणजेच काय करतो आपण, मागास पाहिलं होतं आपण क्रिप्टोग्राफीमध्ये सुरुवातीला आपल्याकडे जी माहिती आहे, ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपली ही माहिती आहे, तिथं मी लिहिलं XYZ. ठीक आहे, तर त्याला आपल्याला इन्क्रिप्ट करायचं आहे. इन्क्रिप्ट करायचं काय म्हणजे काय करतो आपण, ह्या माहितीला आपण काय करणार आहे, इनकोड करणार आहे, इन्क्रिप्ट करणार आहे. आणि परत काय करणार आपण, ही जी माहिती आहे तिला जो आपण दिलं, समजा आता XYZ, आता आपण Xला A म्हटलं, Yला B म्हटलं, Zला C म्हटलं. ठीक आहे, मग ही जी माहिती आपण तिला इन्क्रिप्शन केलेलं आहे, परत आपण समजा एखाद्या व्यक्तीला दिली. ठीक आहे, इथे समजा आपला M नावाचा व्यक्ती आहे, या M नावाच्या व्यक्तीला आपण ही जी माहिती दिली, तिला आपण XYZ म्हटलेलं आहे, परंतु तिला इन्क्रिप्ट केलेलं आहे. परत आपण त्याला ही की देणार, मग तो काय समजणार, Xला तो A समजेल, Yला B समजेल, Zला C समजेल. त्यालाच आपण परत म्हणतो डिक्रिप्ट करणे. बरोबर आहे, जी इन्क्रिप्ट केलेली माहिती असते तिला परत तो डिक्रिप्ट करतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तर इन्क्रिप्शनमध्ये काय करत असतो आपण, जी आपली प्राथमिक माहिती आहे ती प्राथमिक माहिती आपण लपवत असतो, जेणेकरून कोणताही अनवॉन्टेड पर्सन ती माहिती वाचू नये, आणि वाचली तर त्याला त्याचा अर्थ समजू नये. ठीक आहे, तर या पर्याय क्रमांक इथं बरोबर आहे. परत नेक्स्ट क्वेश्चन आहे 93 वाला, तो म्हणजे खालीलपैकी कोणते क्रिप्टोग्राफिक तंत्र नाही. ठीक आहे, आता क्रिप्टोग्राफी करण्यासाठी खालीलपैकी कोणते कोणते तंत्र वापरले जातात ते इथं दिलेलं आहे, त्यापैकी कोणतं तंत्र नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा, सीजर सायफर हे क्रिप्टोग्राफिक तंत्र आहे, हॅश फंक्शन आहे, पब्लिक की इन्क्रिप्शन हे सुद्धा आहे. आता सांगितल्याप्रमाणे फक्त डेटा कॉम्प्रेशन, जो डेटा आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 1.5 GB डेटा आहे, तर त्याला आपण कॉम्प्रेस करून 1 GB पर्यंत पाठवतो, असं होतं का इथं, तर नाही. ठीक आहे, तर इथं काय आपलं डेटा कॉम्प्रेशन आहे, त्याचं काही कुठलंही तंत्र नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, तोच आहे आता जो तुम्हाला सांगला तो 94वा क्वेश्चन, तो आहे साध्या मजकुराचे सायपर टेक्स्टमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो. आता सांगितल्याप्रमाणे समजा आपला हा साधा टेक्स्ट आहे XYZ, त्याला आपण सायपर टेक्स्टमध्ये रूपांतर केलं. ठीक आहे, तर ही रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, डिक्रिप्शन म्हणतो का, तर नाही आहे. कॉम्प्रेशन पण नाही आहे, हॅशिंग पण नाही आहे. तर काय करतो आपण त्याला, त्या तंत्रज्ञानाला किंवा त्या टेक्निकला, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर इन्क्रिप्शन. तर इन्क्रिप्शनमध्ये काय केलं जातं, जो साधा मजकूर असतो त्या साध्या मजकूरला कन्वर्ट करतो आपण सायपर टेक्स्टमध्ये. ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण इन्क्रिप्शन. आणि परत आपण काय करतो, हा इन्क्रिप्ट केलेला टेक्स्ट आहे त्याला वाचण्यालायक बनवणं, त्याला म्हणतो आपण डिक्रिप्शन. ठीक आहे, त्यासाठी ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला तो म्हणजे 95 वाला, खालीलपैकी कोणता क्रिप्टोग्राफिक कीचा घटक नाही. ठीक आहे, द क्रिप्टोग्राफिक की म्हणजे काय बघा, मग सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो, त्याला समजा असं आपण एखादी माहिती असेल, एखादा डाटा असेल, त्याला आपण इन्क्रिप्ट केला आणि समोरच्याला दिला, तर समोरच्याला दिल्यानंतर त्याला त्याची की द्यावी लागते. ठीक आहे, त्याला आपण की म्हणतो. मग त्या कीचा खालीलपैकी कोणता घटक नाही असं विचारलेलं आहे. मग पब्लिक की हे त्याचा घटक आहे, प्रायव्हेट की पण घटक आहे, सेशन की पण घटक आहे, हॅश की हा त्याचा घटक नाही आहे. त्याच्यामुळे पण एकामागे क इथं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 96 वाला, तो म्हणजे क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शनचा उद्देश काय आहे. ठीक आहे, आता जो क्रिप्टोग्राफी आहे त्याचा आपण हॅश फंक्शन करतो, त्याचा उद्देश काय आहे, तर डेटा इन्क्रिप्ट करणे, एखाद्याचा उद्देश नाही. आता क्रिप्टोग्राफी आहे, इन्क्रिप्ट केलेला डाटा वाचणे, त्याला आपण क्रिप्टोग्राफी म्हणतो. त्याच्यामुळे इन्क्रिप्टचा इथं काही संबंध नाही आहे. पुढे काय म्हटलंय, डेटा डिक्रिप्ट करणे. पुढे काय म्हटलंय, डिजिटल स्वाक्षरी तयार करणे, हे पण नाही आहे. तर काय करतो आपण, हॅश करतो. म्हणजे काय करतोय बघा, हॅश फंक्शन करतोय क्रिप्टोग्राफीचा. म्हणजे काय करणार आहे, तो जो आपला डेटा आहे त्या डेटाचं अखंडता आहे त्याचं संरक्षण करणे. ठीक आहे, म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर कोणी ॲडिशन केलं, डिलिशन केलं, तर ते आपल्याला काय होईल, त्याची हॅश व्हॅल्यू आपल्याला चेंज झालेली दिसेल. त्याच्यामुळे आपण त्याला काय करतो, हॅश फंक्शन काढून देतो, जेणेकरून त्याचं जी अखंडता आहे, ठीक आहे, ते
ॲज इट इज राहावी, त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफिअर करता येऊ नये किंवा त्याच्यामध्ये कोणती माहिती ॲड करू नये, डिलीट करू नये, यासाठी आपण त्याला ॲज फंक्शन करतो. ठीक आहे. परत पुढचा क्वेश्चन आहे बघा आपला 97 वाला, तो म्हणजे खालीलपैकी कोणता सममित इन्क्रिप्शन अल्गोरिदम नाही. तर या अल्गोरिदममध्ये हा प्रश्न आहे. तर AES म्हणजे ॲडव्हान्स इन्क्रिप्शन स्टँडर्ड, तो पण आहे. DES म्हणजे डाटा इन्क्रिप्शन स्टँडर्ड आहे. 3DES म्हणजे ट्रिपल इन्क्रिप्शन स्टँडर्ड, ते पण आहे. फक्त इथं RSA रिवेस शामीर अनिलमान हा इथला काय म्हटलेला आहे, सममित इन्क्रिप्शनचा अल्गोरिदम नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 98 वाला, तो म्हणजे काय, सायफर मजकूर साध्या मजकुरात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो. ही जी क्वेश्चन आहे बघा, इथं मगाशीच सांगितलं तुम्हाला, इथं जो आपण साधा मजकूर होता त्याला आपण सायफर टेक्स्टमध्ये त्याला आपण कन्वर्ट केलं तर त्याला आपण इन्क्रिप्ट म्हणतो. परत तो सायफर टेक्स्ट आहे त्याला आपण साध्या मजकुरामध्ये रूपांतर करायचं त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए इथं बरोबर आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 99 वाला, त्याला काय म्हटलं आपण बघा, खालीलपैकी कोणता सुरक्षित क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदमचा गुणधर्म नाही. ठीक आहे. सुरक्षित क्रिप्टोग्राफी आहे त्याचा अल्गोरिदम आहे, त्याचा गुणधर्म नाही असं विचारलेला आहे. तर तो कार्यक्षम असणे गरजेचं आहे, हल्ल्याचा त्यांना प्रतिकार करणे गरजेचं आहे, त्याची की स्ट्रॉंग असली पाहिजे, त्याची क्षमता पाहिजे, तो पुनरुत्पादन त्याची क्षमता इथं नसावी. ठीक आहे. म्हणजे तो पुन्हा तो त्याप्रमाणे निर्माण होऊ नये. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक बी इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे, त्याला काही नाही वाचलं तर चालतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया की जे आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल. इथून बघूया आपण 103 वाला प्रश्न. ठीक आहे. तर ही जी PDF आहे, तुम्हाला खाली जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावरती PDF टाकलेली आहे. कुणाला जरी डिटेलमध्ये क्वेश्चन पाहिजे असतील तर ते क्वेश्चन तुम्ही बघून घ्या. ऑलरेडी याला बघा, जे आपले ओरिजिनल जे योग्य उत्तर आहेत, बरोबर उत्तर आहेत, त्याला हायलाईट केलेलं आहे येलो कलरने. ते तुम्ही इथं हा क्वेश्चन पेपर टेलिग्रामला टाकेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला डिटेलमध्ये पाहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपला 103 वाला, तो म्हणजे संवाद साधण्यासाठी बहुतेक मजकूर वापरणाऱ्या 2 किंवा अधिक लोकांमध्ये वापरला जाणारा रिअल टाइम मजकूर आधारित संप्रेषण प्रकार कोणता. जो आपण संवाद साधतो त्या संवादाचा इथं टाईप विचारलेला आहे की त्याच्यामध्ये काय करतो आपण, 2 किंवा अधिक लोकांमध्ये वापरला जाणारा असतो तो रिअल टाइम असतो आणि मजकुरावरती आधारित तो संवादाचा प्रकार आहे. तर त्यालाच म्हणतो आपण इन्स्टंट मेसेजिंग. ठीक आहे. 2 व्यक्तीमध्ये होत असतो तो, नंतर त्याच्यामध्ये आपण मजकूर आधारित असतो तो म्हणून त्याला आपण काय म्हणतो याला, तर इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 104 वाला, तो म्हणजे डेटा व्यवस्थापित करण्यासाठी रहदारी आणि त्याच्या वैशिष्ट्यांना खालीलपैकी काय प्राधान्य देते. ठीक आहे. म्हणजे एक जो डेटा आहे त्या डेटाला व्यवस्थापित करण्यासाठी रहदारी म्हणजे आपली जे ट्रॅफिक आहे आणि त्याच्या वैशिष्ट्यांना खालीलपैकी काय प्राधान्य देते. तर त्यालाच आपण काय म्हणतो, पर्याय क्रमांक ई बरोबर आहे इथं, QoS रणनीती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 105 वाला, तो म्हणजे OSI मॉडेलचा योग्य टॉप डाऊन क्रम खालीलपैकी कोणता आहे. टॉप आणि डाऊन. ठीक आहे. म्हणजे वरून खालीचा क्रम इथं विचारलेला आहे. इथं सेकंड ऑप्शन बरोबर आहे. अनुप्रयोग, सादरीकरण, सत्र, परिवहन, नेटवर्क, डेटा लिंक आणि भौतिक हा इथं योग्य पर्याय दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया आपण, खालीलपैकी कोणते टेलनेट वापरणारे कनेक्शन आहे. ठीक आहे. टेलनेट बघा हा एक प्रकार आहे. तर ते वापरणाऱ्या खालीलपैकी कोणतं कनेक्शन आहे तर त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल टर्मिनल सेशन. ठीक आहे. VTY. पुढे काय म्हटलंय बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 107 वाला, उद्योगातील सुरक्षितता जसजशी वाढते. ठीक आहे. एखादा उद्योग आहे त्याच्यामधली जर सुरक्षितता जसजशी वाढत जाते तशी काय होते, तर कार्यक्षमता कमी होते आणि वापराची सुलभता कमी होते. इथं बरोबर उत्तर आहे. परत पुढचा प्रश्न असा सांगितलेला बघा 108 वाला, आपल्याला हे सुनिश्चित करायचे आहे की काय सुनिश्चित करायचं आहे, तर आपले संदेश जे आपण मेसेज पाठवतोय, संदेश पाठवतोय, तो अनधिकृत निरीक्षणापासून सुरक्षित आहे. म्हणजेच काय, आता समजा मी हा X व्यक्तीनं संदेश कुणाला पाठवला, Z व्यक्तीला पाठवला, तर मधल्या Y व्यक्तीने तो संदेश वाचू नये, तो सुरक्षित राहावा इतर थर्ड व्यक्तींपासून, हे आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. आणि आपण संप्रेषण प्रक्रियेदरम्यान प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता, प्रेक्षक कोण, तिथं X हा प्रेक्षक झाला, Z हा प्राप्तकर्ता झाला, यांची ओळख सुनिश्चित करण्याचे काही साधन प्रदान करू इच्छित आहात. ठीक आहे. म्हणजे आपण Xनीच पाठवली आणि ती Z लाच मिळाली, हे आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला निश्चित करायचं आहे. तर खालीलपैकी त्यासाठी कोणतं साधन अनुकूल आहे असं विचारलेलं आहे.
ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतो आपण, असिमेट्रिक इन्क्रिप्शन. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए इथं बरोबर आहे. नंतर पुढचा आहे आपला स्टेग्नोग्राफी. म्हणजे काय असतं बघा, इथं एक आपल्याला शब्द आलेला ते सांगतो तुम्हाला. स्टेग्नोग्राफी म्हणजे काय, समजा एक चित्र असतं, या चित्रामध्ये काय करतो आपण, ही माहिती लपवतो, त्याला आपण स्टेग्नोग्राफी असं म्हणतो. ठीक आहे. परत पुढचा प्रश्न आपला 109 वाला, तो म्हणजे लॉग ऑन विशेषाधिकार मिळवण्यासाठी कालबाह्य मापन पत्र वारंवार वापरले जात असल्याचे आपल्याला आढळले आहे. ठीक आहे. तर हा कोणत्या प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता आहे. ॲज अ सायबर एक्सपर्ट म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस समजा आपल्याला अशी एखादी केस दिसली तर त्याच्यामध्ये आपण याच्यावरून कोणता हल्ला आहे आपण ओळखू शकतो, हे इथं विचारलेलं आहे. तर काय म्हटलं इथं, लॉग ऑन विशेषाधिकार मिळवण्यासाठी कालबाह्य प्रमाणपत्र वारंवार वापरलं असल्याचं इथं समजते. तर त्या अटॅकला आपण काय म्हणू शकतो, तर त्यालाच आपण रिप्ले अटॅक असं म्हणतो. ठीक आहे. वारंवार हे कालबाह्य प्रमाणपत्र वापरलं जाते, त्यालाच आपण रिप्ले अटॅक असं सुद्धा म्हणू शकतो. नंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन, सहकार्याकडून फाईल डाउनलोड केल्यापासून तुमची सिस्टीम विचित्रपणे चालत आहे. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्याने आपल्याला मेल पाठवताना सांगितले की तुला एका अशी फाईल पाठवलेली आहे. ठीक आहे. ती फाईल आपण डाउनलोड केली. डाउनलोड केल्यानंतर आपला लॅपटॉप, कम्प्युटर असेल किंवा सिस्टीम असेल, ती काय करते, विचित्रपणे चालत आहे. परत काय म्हटलंय, आपल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची तपासणी केल्यावर, ठीक आहे, जो आपल्या सिस्टीममध्ये अँटीव्हायरस आहे त्याची आपण तपासणी केली, त्याच्यानंतर आपल्याला काय झालं, लक्षात येते की व्हायरस डेफिनेशन फाईल गायब आहे. ठीक आहे. जे व्हायरसची फाईल होती आपल्याकडे, व्हायरस डेफिनेशनची, ती फाईलच गायब आहे. तर कोणत्या प्रकारच्या व्हायरसने कदाचित आपल्या सिस्टीमला संक्रमित केले असेल. ठीक आहे. तर अशा वेळेस तो व्हायरस कुठला असेल, तर त्यालाच म्हणतो आपण रेट्रो व्हायरस. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए इथं बरोबर आहे. पॉलिमॉर्फिक व्हायरस म्हणजे काय, की जे व्हायरस आपले वारंवार त्याचे जे स्वरूप असतं ते स्वरूप बदलतात आणि ते आपल्याला दिसायला म्हणजे डिटेक्ट करण्याला खूप हार्ड असतात, लवकर आपण त्याला डिटेक्ट करू शकत नाही, त्याला आपण पॉलिमॉर्फिक व्हायरस म्हणतो. ठीक आहे. इथं रेट्रो व्हायरस हे त्याचं उत्तर आहे. परत नेक्स्ट क्वेश्चन आपला, कोणते डिव्हाइस नेटवर्कमधील गंतव्यस्थानांची माहिती साठवते. ठीक आहे. जे नेटवर्क असतं त्या नेटवर्कमध्ये जे स्थान आहेत ती काय, त्या स्थानांची माहिती खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसमध्ये साठवली जाते. तर अ मध्ये आहे हब, ब मध्ये किंवा आ मध्ये आहे मॉडेम, आणि ई मध्ये आहे फायरवॉल, आणि पुढचा ई आहे तो म्हणजे राउटर. आपल्या सगळ्यांना माहीत असेल तर या राउटरमध्ये जे आपले नेटवर्क असतं त्या नेटवर्कच्या गंतव्यस्थानाची माहिती साठवलेली असते. परत पुढचा प्रश्न आपला 112वा, तो म्हणजे खालीलपैकी कोणता घटनेच्या प्रतिसादाचा भाग नाही. म्हणजे एखादी घटना घडली तर त्या घटनेला प्रतिसाद आपण देतो, त्याचा भाग इथं कोणता नाही असं विचारलेलं आहे. मग ते अभिज्ञान असणं एक त्याचा भाग आहे, त्या घटनेचा तपास करणे, त्याची दुरुस्ती करणे हा भाग आहे, पकडणे हा त्याचा भाग नाही आहे. परत पुढचा काय आहे बघा, तर एखाद्या घटनेचा शोध लागल्यापासून सुरू होणारी कार्यपद्धती, धोरणे आणि मार्गदर्शक तत्वांचा संच. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, ते घटनेचा प्रतिसाद असं म्हणतो. ठीक आहे. घटनेचा प्रतिसाद म्हणजे काय, एखाद्या घटनेचा शोध लागला तेव्हापासून सुरू होणारी कार्यपद्धती, त्याची धोरणं आणि त्याचे मार्गदर्शक तत्व असतील, या सगळ्यांचा जो संच असतो त्यालाच आपण घटनेचा प्रतिसाद असं आपण म्हणतो. थोडे मेंटल ॲबिलिटी टाईपवाले क्वेश्चन्स आहेत. पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे काय, 114वा, टिंबटिंब संपादनात डेटा अधिग्रहण पद्धत केवळ प्रकरणाच्या आवडीच्या विशिष्ट फाईल्स किंवा आउटलुक PST फाईल्ससारख्या विशिष्ट प्रकारच्या फायली कॅप्चर करतं. ठीक आहे. तर कोणत्या संपादनात, तर जे तार्किक संपादन असतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये डेटा आणि अधिग्रहण पद्धत केवळ प्रकरणाच्या आवडीच्या विशिष्ट फाईल्स किंवा आउटलुक PST फाईलसारख्या विशिष्ट प्रकारच्या फायली काय केल्या जातात, तर कॅप्चर केल्या जातात. पुढे फुलफॉर्म विचारलेला आहे PEM म्हणजे काय. ठीक आहे. P म्हणजे प्रायव्हसी, E म्हणजे इन्हान्स, आणि M म्हणजे मेल. प्रायव्हसी इन्हान्स मेल हा त्याचा फुलफॉर्म आहे. परत पुढचा प्रश्न आपला 16वा, तो म्हणजे 116वा, संगणकांना अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी जलद प्रवेश देण्यासाठी. ठीक आहे. एखादा संगणक आहे त्याला अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी जलद प्रवेश देण्यासाठी तात्पुरत्या ठिकाणी संग्रहित केलेल्या, ठीक आहे, डुप्लिकेट डाटाचा संच. ठीक आहे. एखाद्या तात्पुरत्या ठिकाणी काय करतो आपण, तो डुप्लिकेट डाटा असतो त्याला आपण संच करतो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. तर हा तात्पुरता, ठीक आहे, डुप्लिकेट केलेला डाटाचा संच असतो त्यालाच आपण कॅशे म्हणतो. ठीक आहे. कॅशे मेमरी वगैरे आपण आपलं नाव ऐकलं असेल, त्याला आपण पर्याय क्रमांक ई इथं बरोबर सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपला, नेट स्टॅट कमांड सूचित करते की POP3 रिमोट सर्व्हरवर वापरात आहे. तर रिमोट सर्व्हर कोणता पोर्ट आहे, तर तो पोर्टचा प्रकार विचारलेला आहे, तर आपण पोर्ट 110 म्हणतो. वेगवेगळे जे पोर्ट असतात ते. आता पुढचा प्रकार आहे बघा आपला, साधा क्वेश्चन आहे तो म्हणजे 118वा, तो म्हणजे काय सांगतोय, स्कॅनिंगचे प्रकार काय आहेत. ठीक आहे.
जे आपण स्कॅनिंग करतो, बरोबर आहे. आता इथं स्कॅनिंग कुठलं आहे तर इथं आपल्या इंटरनेटच्या संदर्भात आहे. तर स्कॅनिंगला आपण नेटवर्क स्कॅनिंग करू शकतो, वल्नरबिलिटी स्कॅनिंग करू शकतो आणि पोर्ट स्कॅनिंग करू शकतो. वल्नरबिलिटी म्हणजे काय तर आपली सिस्टीम आहे ही एखाद्या ही जी आपली सिस्टीम आहे ती एखाद्या अटॅकला ससेप्टेबल आहे का, एखादा अटॅक आपल्या सिस्टीमवरती होऊ शकतो का, याला जे आपण स्कॅन करतो, पाहतो, चेक करतो, त्यालाच आपण वल्नरबिलिटी स्कॅनिंग असं म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण नेटवर्कचं पण स्कॅनिंग करतो, अनवॉन्टेड नेटवर्क आपल्याकडे येतंय का नाही हे आपण इथं चेक करू शकतो, त्यालाच आपण नेटवर्क स्कॅनिंग म्हणतो. नेक्स्ट आहे तो म्हणजे काय बघा, तार्किक अधिग्रहणाप्रमाणेच टिंबटिंब संपादनात, मगाशी पाहिलं होतं वरती आपण संपादन पैकी एक तार्किक संपादन पाहिलं होतं. तर इथं तार्किक अधिग्रहणाप्रमाणेच टिंबटिंब संपादनात ही डेटा अधिग्रहण पद्धत प्रकरणाच्या आवडीच्या विशिष्ट फायलीस पकडते. ठीक आहे. परंतु ती अवितरित डेटाचे तुकडे देखील गोळा करते. तर त्या संपादनाचं नाव विचारलेलं आहे, त्यालाच म्हणतो आपण स्पेस संपादन. ठीक आहे. तर या संपादनामध्ये काय केलं जातं तर डेटा अधिग्रहण पद्धत प्रकरणाच्या आवडीच्या विशिष्ट फायली पकडते, परंतु अवितरित जो डेटा असतो त्याचा तुकडा सुद्धा ती गोळा करते. परत पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे सिंक्रोनायझेशन म्हणजे काय. ठीक आहे. तर सिंक्रोनायझेशन कुणाला म्हणतो आपण, ज्यावेळेस एखादा डेटा प्रसारित करताना डिव्हाइस वापरत असलेली टायमिंग मेकॅनिझम डिव्हाइस ठीक असते, तिला आपण सिंक्रोनायझेशन असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा अशा तऱ्हेनं आपण आपल्याकडे ही डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची आपल्याकडे फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनची बॅच आहे. मागायची सांगले तुम्हाला आपल्याकडे 10 टेस्ट सिरीज सुद्धा आहे, त्यामध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि प्लस आपल्याकडे 1000+ PYQची बॅच आहे. या बॅचमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्सचे जे वेगवेगळे क्वेश्चन पेपर होते ते सर्व क्वेश्चन पेपर आपण साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजतील असं आपण तिथं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यावरती या बॅचवरती डिस्काउंट पण लावलेला आहे भरपूर. तर तुम्ही त्या आपलं जे ॲप आहे सायन्स बाय दीपक कलडोने या ॲपवरती जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, किंवा जो ते नंबर आहे या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा तऱ्हेनं आपण जो सायबर फॉरेन्सिकचा क्वेश्चन पेपर होता, फॉरेन्सिक लॅबच्या परीक्षेमध्ये हा विचारलेला पेपर होता. या पेपरमध्ये जे प्रश्न आले होते ते प्रश्न पाहिले आपण. या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा फॉरेन्सिक सायन्सचा जर तुम्ही डिपार्टमेंटल PSI किंवा DFHला जर तयारी करत असाल, तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कॉल करा. ठीक आहे. त्याच्यावरती आपण एखाद्या जे उत्तर असेल ते आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट आपण काय करूया, एखादा क्वेश्चन पेपर पाहूया आणि त्याच्यावरती आपण सोल्युशन करूया. तर तुम्ही हा सायन्स बाय दीपक कलडोने यूट्यूब चॅनल आहे, अजून सबस्क्राईब केला नसेल तर त्याला सबस्क्राईब करू शकता. हे ॲपसुद्धा आपलं डाउनलोड आहे, त्याला तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. प्लस आपल्याकडे टेलिग्राम लिंक आहे चॅनलची, त्या चॅनलवरती आपण दररोज या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2 क्वेश्चन टाकत आहेत. त्या क्वेश्चनचं पण जर तुम्हाला सराव पाहिजे असेल तर त्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कुठला तरी क्वेश्चन पेपर किंवा नेक्स्ट टॉपिक आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर सर्वांना धन्यवाद. थँक्यू.